महाराष्ट्राच्या बॉक्सिंगमध्ये आता सत्ताधारी महायुतीच्या दोन नेत्यांमध्येच वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळतंय. खरी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन कुणाची, यावरून भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यामध्ये जुंपल्याचं चित्र आहे. आपल्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन अस्तित्वात असतानाही राहुल शेवाळ्यांच्या अध्यक्षतेखाली कायदा गुंडाळून नवी बोगस फेडरेशन स्थापन करण्यात आल्याचा आरोप प्रवीण दरेकरांनी केलाय. या घडामोडीत कोर्टाच्या नियमांची पायमल्ली झाल्यानं आम्ही कारवाईची मागणी करणार आहोत, असा इशारा दरेकरांनी दिला. दरम्यान बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियानं आपल्या असोसिएशनला मान्यता दिली असल्याचं वक्तव्य राहुल शेवाळे यांनी केलंय. त्याच्यामुळे मला वाटतं का पूर्णपणे बोगस दुसरं फेडरेशन ते स्थापन झालेलं आहे. बोगस प्रकारे अध्यक्षाची नियुक्ती आहे, ज्याला कुठलाही कायदेशीर आधार नाही. कंटेम ऑफ कोर्ट झालंय, कारण कोर्टाच्या आदेशाने निवडणूक झाले. कोर्टामध्ये याचिका विरोधकांची प्रलंबित आहे. अशा वेळेला अशा प्रकारचं कृत्य करणं हा त्या ठिकाणी कोर्टाचा सुद्धा अवमान आहे. आणि या संदर्भात त्या फोरमवर आम्ही त्या ठिकाणी कारवाईची मागणी करणार आहोत आणि संबंधितांवर त्या ठिकाणी योग्य कारवाई संदर्भात सांगणार आहोत. बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने आम्हाला ॲफिलिएशन दिलेलं आहे, त्यामुळे अधिकृतरित्या आता आम्हीच आहोत. आणि जी काही त्यांची तक्रार असेल तर त्यांनी धर्मादाय आयुक्त किंवा इतर ज्या ठिकाणी आहे प्लॅटफॉर्मवर त्यांनी मांडावी. पण आता अधिकृतरित्या आम्हाला ॲफिलिएशन मिळाल्यामुळे मुलांवर कुठेही अन्याय होऊ नये, बॉक्सरला चांगला न्याय मिळावा, या राजकारणामुळेच बॉक्सरवर खूप ठिकाणी अन्याय होतो. त्यांना जे काही प्लॅटफॉर्म पाहिजे ते प्लॅटफॉर्म मिळत नव्हतं, म्हणून आम्ही सर्वांनी पुढाकार घेतला. त्यांनी मला त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले की बॉक्सिंगचा संबंध काय माझा, तर त्यांना माहीत नाही माझा मुलगा बॉक्सर आहे. माझ्या मुलाचे कोचच इथे बाजूला बसलेले आहेत. खासदार असल्यापासून माझा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातल्या बॉक्सिंगशी संबंध आहे, त्यामुळे बॉक्सिंगबद्दल त्यांनी मला सांगू नये. वळूयात पुढच्या बातमीकडे. मीरा भाईंदरमधल्या नागरिकांची मेट्रो